मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी बाजी मारली आहे। सतीश चव्हाण हे 15,118 मतांनी विजयी झालेत। त्यांनी भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा पराभव केलाय। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतांवरती सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला। देशात मोदींची लाट असल्यामुळे भाजपला सहज यश मिळेल अशी आशा होती, मात्र मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महायुतीला धक्का दिलाय। गोपीनाथ मुंडे यांनी शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांच्या निधनानंतर मराठवाड्यात भाजपला पुढील दिवस अवघड जातील असं चित्र सध्या दिसतंय। एवढी मोठी प्रचंड लाट देशभरामध्ये होती आणि त्याचा परिणाम म्हणून ही निवडणूक आपण जिंकू अशा प्रकारचा एक सुप्त आत्मविश्वास विरोधी पक्षाकडे होता, परंतु तो फोल ठरवण्याचं काम या सुजाण मतदारांनी या ठिकाणी केलेलं आहे, आपल्याला बघायला मिळतं। आम्ही नवीन नोंदणी काही केली होती, तर नवीन नोंदणीच्या जुने जे कार्यकर्ते होते किंवा शिक्षक मंडळी जी होती त्यांना अनुभव होता की प्रिफरेन्शियल वोटिंग कसं करायचं। यांना मात्र नवीन उत्साही तरुणांना अनुभव नव्हता, त्यातली त्यात आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता।